न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मुंबई, दरभंगा व हावडा या नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करून बोईसर व डहाणू येथे थांबा मिळवण्यासाठी खासदारांची रेल्वेमंत्र्याकडे मागणी। पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय श्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत। वसई रोड, पालघर मार्गे मुंबई ते हावडा नवीन एक्सप्रेस गाडी, भाईंदर, वसई रोड, पालघर, बोईसर ते वलसाड या पट्ट्यात राहणारे अनेक प्रवासी मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नियमित प्रवास करतात। मुंबईला येऊन गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची होणारी दगदग आणि ज्येष्ठ नागरिकांचे होणारे हाल या होणाऱ्या गैरसोयीला प्रवाशांची सोय म्हणून मुंबई पश्चिम रेल्वे येथून वसई रोड, पालघर, वापी, वलसाड आणि नंदुरबार मार्गे हावडापर्यंत एक नवीन लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे। वसई, पालघर, दरभंगा दरम्यान 2 नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात यावे। तसेच डहाणू रोड येथे गाड्यांना थांबा देणे आणि वसई मार्गे नवीन गाड्या सुरू करणे यावर भर देण्यात आला आहे। डहाणू रोड हे डहाणू, वाणगाव, बोईसर, बोर्डी, गोलवड, उंबरगाव, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड येथील मोठ्या लोकसंख्येसाठी एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे। डहाणूपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदरामुळे येत्या काही वर्षांत या भागात प्रवाशांची वर्दळ लक्षणीयरित्या वाढण्याची अपेक्षा आहे। याचा विचार करून खालील 3 गाड्यांना डहाणू रोड स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून जनहिताच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।